मतदारसंघात सुद्धा आपला दौरा सुरू आहे. कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? माझ्या जीवनामध्ये मी 40 वर्षात खूप निवडणुका पाहिल्या, परंतु जेवढा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये असा प्रतिसाद मी कधी अनुभवला आणि पाहिला नाही. खास करून महिलांमध्ये, तरुणांमध्ये, अगदी वृद्धांमध्ये जोश आहे आणि प्रत्येकजण 20 तारखेची वाट पाहतो की कधी एकदा आम्ही 20 तारीख येते आणि भवना मतदान त्या ठिकाणी करतो. अशा प्रकारची मानसिकता आहे आणि अनेक आमदार निवडणूक स्वतःच्या स्वार्थाकरता लढतात. लोकांची भावना अशी की हा माणूस आम्हाला जपायचा आहे, या माणसाची आम्हाला गरज आहे. हा माणूस जर आम्ही जपला नाही तर येणाऱ्या काळात जे काही प्रोजेक्ट सगळे चालू आहेत ही सगळी बंद पडतील आणि हे सगळं संपून जाईल. त्याच्यामुळे आम्हाला हा माणूस जपायचा आणि आम्हाला हा माणूस आणायचा. ही लढाई आता माझी नाही, ही जनतेची झालेली आहे. ते मला सांगायची गरज नाही. तिथलचे व्हिडिओज व्हायरल झाले, सगळ्यांनी पैशाकरता भांडणं केलीत आणि आताही त्यांच्याकडे सगळा खेळ पैशाचा आहे. त्यांच्याकडे काम करणारी ही बँकेची माणसं आहेत आणि बँकेच्या व्याजाच्या पैशातून जे काही कमाई केली त्याचा सगळा हा हेदूस त्या ठिकाणी चालू आहे. आमच्याकडे इमानदार कार्यकर्त्यांची फौज आहे, आमच्याकडे प्रामाणिक लोक आहेत. आमच्या महिलांना सुद्धा कोणाला पैसे द्यायची आम्हाला आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळी भाड्याची माणसं आहे, सगळी भाड्याची माणसं आहे. कर्मचारी पगार घेतात ते पण भाड्याचीच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या प्रचारामध्ये जो उत्साह तेज पाहिजे ते आम्हाला ते लोकांना पाहायला मिळत नाही आणि तो आरोप जो होता तो खरा होता. जयश्री शेळके असं म्हणाला की आमच्या कार्यक्रमात जर पैसे देऊन लोक आणले तर आम्ही त्या दिवशी राजकारण सोडून देऊ. मग व्हिडिओ आला द्या ना राजकारण सोडून. त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे 700 रुपये रोज 800 रुपये रोज दिला. एक बाई पण बगर पैशाची त्यांच्याकडे नाही, एक माणूस पण बगर पैशाचा नाही. दुकान उघडून बसले, आतापर्यंत 12-15 कोटी खर्च करून बसले. ते काय सांगतील?